क्या इशारा
कैसे बोल रहा है? आज
प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। जब आए प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चाँद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए। जब झूमता है सागर को ऊंचे ऊंचे पर्वत, जब झूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब झूमता है सागर को। प्यार से कसने को, बाहों में बसने को, दिल मेरा लग जाए, कोई तो आ जाए। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, नीले अंबर पर चाँद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए। क्या बात है? हाथों की गर्मी को, हाथों की गर्मी को, मेरा मन तरसाए, कोई तो छू जाए। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यार की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चाँद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए। रंगी बरसातों में जब तक मन भीगा जाए, दम दम करता सावन फूलों के पास चलाए। रंगी बरसातों में जब तक मन भीगा जाए, प्यार में नहाने को, डूब ही जाने को, दिल मेरा कर पाए, खाब चढ़ा जाए। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई नीले नीले अंबर पर चाँद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए। ला 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 ला।
Thank you.
घबराओगे, देखो घबराओगे, देखो ये सुना सुना है। चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना
बुद्ध भगवान होना
कधी हरणार ज्ञानाची कुस्ती असा पहिलवान होणार नाही, कधी हरणार ज्ञानाची कुस्ती असा पहिलवान होणार नाही, छाती ठोकर सांगू जगाला. ज्याच्या घटनेवर आलंय रात्र, ज्ञानमय भाऊजींनाच साथ. ज्याच्या घटनेवर आलंय रात्र, ज्ञानमय भाऊजींनाच साथ. कुबेरा नाही, ओ कुबेरा नाही, कुबेरा नाही वाटा असा धन्यवाद होणार नाही, कुबेरा नाही वाटा विणार असा धन्यवाद होणार नाही, छाती ठोकर सांगू जगाला. मॅडम पुढं समोर यावं आणि अजय सरांचा थोडासा सन्मान करण्यात यावा. अजय सर सगळं असं पुढे कॅमेरा बघा. पहिल्यांदाच आले मी इथे नगरचा कार्यक्रम घेतात, प्रोग्राम तुमचे मी नेहमी पाहते, व्हिडिओज पाहते, एन्जॉय करते. पण आज सरांमुळे योग आला की तुला स्वतःला इथे भेटायला खूप छान वाटेल. आपण जे टिपिकल पाहतो वृद्धाश्रम तसं हे वृद्धाश्रम नाहीये. त्यामुळे तुला खरं काय तिथे लोक कसे राहतात, कसं छान लाईफ एन्जॉय करतात, तुला तिथे गेल्यानंतर समजेल. आम्ही माझ्या कॉलेजकडनं आम्ही खूप काही कार्यक्रम, आमच्या खूप काही ऍक्टिव्हिटी चालू असतात, पण ते पर्टिक्युलर त्याचा एक क्लास असतो. ते त्या 11वी-12वीची मुलं असते, सिनियर कॉलेजची मुलं असते, त्यांचा एक कार्यशैली वेगळी असते, प्रोग्राम्स वेगळे असतात, सगळं काही. त्यांचे प्रोग्राम्स असे असतात की जर आज ना ऑर्केस्ट्रा, डीजे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, त्या पद्धतीने त्या यंग जनरेशनचं काम चालू असतं. इथे येऊन मला जाणवलं की खरंच समाजामध्ये अशा या वयामध्ये सुद्धा एन्जॉय कसं करता येतं हे आम्ही आत्ताच तुमच्याकडनं शिकून घ्यायला पाहिजे. कारण आम्ही सुद्धा त्या स्टेजवर कधी ना कधी नक्कीच येणार आहोत आणि त्यावेळेस मी डेफिनेटली हे मी ते शिकून चालले. म्हणजे मी प्रिन्सिपल आहे, मी डॉक्टर आहे, माझं PhD झाले. PhD होऊन छान मी बरेच वर्षापासून एज्युकेशन फील्डमध्ये आहे. खूपशा सोशल ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो, खूप काही करतो. एका ऑर्फनेज होममध्ये, त्यांच्या NGOs मध्ये पण आहे, त्यांच्यासाठी खूप काही ऍक्टिव्हिटीज मी स्वतः पण असते त्याच्यामध्ये. पण असं वृद्धाश्रमात जाऊन येणं हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. पण खरं हा एक्सपिरियन्स माझ्या नेहमी लक्षात राहणार आहे. तुमच्याकडनं मी आज खूप काही शिकून पण जाणार आहे आणि तुम्ही या बाबतीत माझे गुरु व्हाल याची मला खात्री आहे. धन्यवाद. खूप खूप छान वाटतं. सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार. आणि
ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा. मुझफ्फर सरांनी तर मॅडम सर तुम्हाला सगळं संस्थेबद्दल सांगितलंच असेल कदाचित, तरी मी 2 शब्द सांगतो. संस्थेचे रिकॅप म्हणतात ना, त्या पद्धतीने 2 शब्द सांगतो की आमची संस्था कशा पद्धतीनं काम करते, कशा पद्धतीनं कार्य करते आणि हे जे आमचे आई वडील आहेत या अवस्थेतून, मागच्या अवस्थेतून या अवस्थेत कसे आहेत ते थोडक्यात स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतो. आमची संस्था रिअल लाईफ रिअल पीपल ही गेल्या 15 वर्षापासून व्हायसेल हॉस्पिटलमध्ये काम करते. संस्थेचे अध्यक्ष एम ए हुसेन सर आहेत. एम ए हुसेन सरांची बॅकग्राऊंड हिस्ट्री सगळी इनामदार सरांना माहितीच आहे. तर सरांनी एक छोट्याशा पेनच्या बिझनेसमधून त्यांना जे पेनमध्ये इन्कम मिळायची आणि त्याच्यामधून इतर लोकांना मदत करत करत त्यांची ती सवय झाली आणि काही लोकांनी त्यांना मदत केली. त्यामधून ही रिअल लाईफ रिअल पीपल नावाची संस्था उभारली. आज बघतो की आज या रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर कोरलं गेलं मागच्या 12 तारखेपासून. आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या या रिअल लाईफ रिअल पीपलला मागच्या 12 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याबद्दल पुणे जिल्ह्यापुरती मर्यादित ही संस्था आज पूर्ण महाराष्ट्रभर माहिती झालेली आहे. एम ए हुसेन सर त्यांनी आपल्या 15 वर्षाच्या काळामध्ये ज्या हजारोच्या संख्येनं गोरगरीब, अनाथ, बेवारस, अपंग व्यक्तींना मदत केलेली आहे, त्यांच्या घरांपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांचे हे श्रेय भेटलेलं आहे. आणि मागच्या 3.5 वर्षापासून रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेच्या माध्यमातून हे सावली निवारा केंद्र चालवलं जातं. रिअल लाईफ रिअल पीपलच्या माध्यमातून जसं व्हायसेल हॉस्पिटलमध्ये काम केलं जातं त्याच पद्धतीनं सावली निवारा केंद्र इथे काम केलं जातं. मागच्या 3.5 वर्षापासून सावली निवारा केंद्रामध्ये 500हून अधिक लोकांची आम्ही इथे सेवा दिलेली आहे. इथे 9 लोकांचा स्टाफ आहे जे यांच्यासाठी दिवस रात्र कार्यरत आहे. त्याचबरोबर जे आपले आई आजोबा आहेत यांच्यापैकी ज्यांना जी अगोदर सेवा भेटलेली आहे ती इथं परत सेवा देतात आणि त्यांचंही आम्हाला कौतुक वाटतं की त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि आज दुसऱ्यांना सेवा देण्यात सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीचं आमचं कार्य आम्ही व्हायसेल हॉस्पिटलमध्ये जे बेवारस लोक येतात, कोणी पोलिसांच्या माध्यमातून, कोणी सोशल वर्कर त्यांना ॲडमिट करतो आणि तिथे सोडून जातो. त्यावेळेस आपली संस्था त्यांना पूर्णपणे मदत करण्याचं कार्य करते. त्याचबरोबर जे आजूबाजूची खेडी आहे, जे आजूबाजूचे छोटे छोटे विलेज आहेत त्या ठिकाणाहून काही लोक येतात तिथं भरती होतात, पण त्यांना 2 वेळेचं जेवण अफोर्ड होत नाही बाहेरून खाण्याचं. तर अशा वेळेस आपली संस्था त्यांना 2 वेळेचं जेवण सुद्धा अवेलेबल करून देते. आपल्या संस्थेच्या माध्यमातून 2 वेळेचा टिफिन त्यांना दिला जातो आणि त्याचबरोबर जे व्यवस्थित होतात आणि त्यांना कुठे जाण्याचा प्रश्न उद्भवतो अशा वेळेस त्यांना सावली निवारा केंद्रामध्ये पाठवलं जातं. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील जे रस्त्यावर फुटपाथवर राहणारी व्यक्ती आहेत त्यांना आम्ही काउन्सिलिंग करून रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतो आणि या सावली निवारा केंद्राचं सेवा देण्याची प्रयत्न एक आमच्याकडून होत असते. तर आज ईदच्या निमित्ताने मुझफ्फर सरांनी हा चांगला संगीताचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मुझफ्फर सरांचे खूप खूप आभार. आणि जे आमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा सरांना आणि सरांच्या पूर्ण टीमला. थँक्यू. खरोखर आनंदाचा प्रसंग आहे की नेहमी इनामदार सर आमच्या नेत्यांच्या सावलीला ते निवडतात आणि इथं येऊन इतका आनंद येतात की मी सांगू शकत नाही. आई वडील वाट बघतात कधी डान्स कार्यक्रम होईल. तर खरोखर सगळ्यांचं स्वागत आहे सावलीमध्ये आणि सावली तुमची पण आहे. थँक्यू. बड़ी मुसरत हुई, बड़ी खुशी हो गई. आप लोग बोलना चाहेंगे? और किसी को बोलना है कोई? अभी यहाँ पर सर्टिफिकेट वितरण किया जाएगा. जो पार्टिसिपेंट है यहाँ पर उनको दिया जा रहा है. क्या बात है. आज आप सभी का धन्यवाद कि आप यहाँ पर आए और इन परिवार को इतनी खुशियां दी, क्योंकि कोई होता है घर की जान
कोई होता है अभिमान, कोई किसी की मान, कोई किसी की पहचान, लेकिन आज आपने हमको दिला दिया इतना प्यारा सम्मान। वाह वाह। तो सबसे पहले हम जिसको देंगे उनका नाम है जो है माला माल, जो है बेमिसाल, जो करेगा प्रॉब्लम सॉल्व, उसका नाम है रवि चाल। रवि कौन है? रवि आपको इतना काम बोला, आप नहीं क्या? मैंने क्या बोला? जो है बेमिसाल, जो है दिल का माला माल, जो करेगा प्रॉब्लम सॉल्व, वो है हमारा रवि चाल। बहुत बढ़िया। है हमारी सबकी प्यारी ज्योति। जब आता है कोई दूजा, इतनी प्यारी सब्जी हमारी पूजा। मैडम आइए ना। सुनीता वर्मा जी। इनके लिए शायरी बोलना पड़ेगा। जो करते हैं सबसे प्यार, जो है सबके यारों का यार, जिनका प्यार है सबके ऊपर सवार, इतना प्यारा हमारा मुजफ्फर बंदा। प्लीज तालियों से नूर है, अब हमारे इस केंद्र के नूर है। अभी तक इन्होंने सबकी तारीफें बहुत की है दिल खुश हो गया, लेकिन अभी इनका सत्कार करने का मौका है। तो मैं यहाँ पर डिप्टी गवर्नर से मैडम अभिनेत्री जो है उनको बुलाऊंगा, इनके हाथ से जॉनी साहब का सत्कार होगा। थैंक यू मैडम, थैंक यू। सच्चे देखो आज यहाँ क्यों कम बज रही है? अभी कहते हैं वो ससुराल कैसा जिसमें नाव साली, वो ससुराल कैसा जिसमें नाव साली, वो बगीचा कैसा जिसमें नाव फूलों की डाली, वो कान कैसे जिसमें नाव चमकती बाली, और वो महफिल कैसी जिसमें नाव आपसे सत्कार की। वाह। नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों, देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों। नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों।
जाता है गहरा गाँव जो बनता है गोली से, पर वो गाँव नहीं भरता जो बना हो कड़वी गोली से। तो मीठे बोल कहो मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों। आपस में लड़ बैठे तो देश को कौन संभालेगा। कोई बाहर वाला अपने घर से हमें निकालेगा। दीवानों होश करो मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों। पश्चिम उत्तर दक्षिण वालों मेरा मतलब है। इस माटी से पूछो क्या भाषा क्या इसका मजहब है, फिर मुझसे बात करो मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों। जगता ही नहीं
Thank you.
कोणाला डान्स करायचा असेल लेडीजला तरी करू शकता. क्या बात आहे. जाने वाले जरा होशियार आगे हम हैं राजकुमार, आगे पीछे हमारे